नमस्कार. ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण 29वी ओवी दासबोध नित्यपाठ ही दुसऱ्या दशकातील 7व्या समासातील 9वी ओवी आहे. यात समर्थ रामदास म्हणत आहेत की सत्वगुणी माणसाला भगवंतावर जास्त प्रेम असतं इतर गोष्टींपेक्षा, आणि त्याचा प्रपंच मुलं बाळा सगळं आई बाबा वगैरे सगळं जे असतं ते सगळं सुरू असतं, नोकरी चाकरी शिक्षण वगैरे सगळं इतरांसारखंच. पण त्याच्याजवळ एक जास्तीची वस्तू असते ती म्हणजे सदा सन्निध विवेक तो सत्वगुण. की सतत विवेक बुद्धीने तो वागतो आणि भगवंताशी एकरूप राहून सतत भगवंताचंच काम करत असतो. त्याला सतत भगवंत दिसतं, त्याच्याकरताच काम करतो आहे सर्व चांगल्या गुणांनी युक्त होऊन. आणि त्याचा आदर्श मानून इतर लोक आले तर मग आनंदवन भुवन स्वानंद बोधपाठन रामराज्य निर्माण होईलच होईल. अशा सात्विक आणि चांगल्या लोकांची आपल्याला खूप गरज आहे असं समर्थ रामदास म्हणत आहे, जेणेकरून पूर्ण जग एकदम अवघ्या जगात हलकल्लोळ माजवू शकतो चांगल्या गोष्टींचा. ठीक आहे. आणि मग असंच पृथ्वीवरही आपण असंच जगलो तर चंद्रावर मंगळावर पण आपण जाऊ तर असंच स्वानंद बोधपाठन रामराज्य आनंदवन भुवन सुंदर निर्माण करू शकू आपण. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ठीक आहे. तर शुद्ध सत्वगुणी आपल्याला व्हायचं आहे, देवावर प्रेम ठेवायचं आहे, देहावर सगळं काय ओतून टाकायचं आहे, सगळे कर्म भगवंताकरताच करायचे आहे. आणि प्रपंच जसं सांगितलं 2% बुद्धीने होतं तसं सतत व्यवस्थित करायचं आणि सदा सन्निधी विवेक सतत सगळे कामं सतसत विवेक बुद्धीने करायचे. क्लिअर सांगितलेलं आहे. चला आपण असं जीवन जगायचा प्रयत्न करूया जेणेकरून सतत भगवत प्राप्तीमध्ये आपण राहू शकू. धन्यवाद.